रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण बघतोय की आषाढी एकादशी अवघ्या एका दिवसावरती येऊन ठेपली आहे. पारकरांचा महामेळा चंद्रभागेच्या तीरावरती आगेकूच करत आहे. आणि या ठिकाणी पंढरपूरला पांडुरंग परमात्मा भगवान विठ्ठल आले कसे, तर याची छान अशी एक कथा आहे. पंढरपूरला पांडुरंग परमात्मा येण्यामागचं कारण म्हणजे त्यांचा एक भक्त, त्याचं नाव भक्त पुंडलिक. भक्त पुंडलिकाच्या भक्तीला प्रसन्न होऊन देव पंढरपुरात आले आणि बघितलं तर भक्त पुंडलिक हे त्याच्या आईवडिलांची सेवा करत होते. तर ते बघून पांडुरंग परमात्माने त्यांना दिव्य दर्शन दिलं. आणि ते दिव्य दर्शन दिल्याच्या नंतर सुद्धा पुंडलिक यांनी सांगितलं की देवा, मी माझ्या आईवडिलांची भक्ती करतोय, जोपर्यंत ती होत नाही, पूर्ण होत नाही, तोपर्यंत तू तसाच थांब. आणि जवळ असलेली वीट त्यांनी भिरकावली आणि पांडुरंग परमात्म्यानं त्या विटेवरती उभं राहिला. त्यांच्यासोबत माता रुक्मिणी सुद्धा होत्या. आणि अशा प्रकारे पांडुरंग परमात्मा हे पंढरपुरात आले आणि पुंडलिकाच्या भक्तीसाठी विटेवरी उभे राहिले. सो अतिशय भक्तांच्या आशेला, श्रद्धेला जागणारा, जागृत असा हा पांडुरंग परमात्मा. आणि त्याची भक्ती असंख्य वारकरी, असंख्य संत मंडळी हे गेले अनेक वर्षांपासून करतायत. जय हरी विठ्ठल.